तुमच्याकडे ही दिवाळीच्या लाह्या उरल्या आहेत का? मग त्यापासून आपण आज जबरदस्त टेस्टी कमी तेलामधला कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत. तर ह्या बघा लाह्या, चुरमुरे जे उरले असेल त्यापासून आपण हे नाश्ता बनवू शकतो. बघू शकता किती सुंदर झालेलं आणि चवीला एवढा अप्रतिम आणि कुरकुरीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न तळता एकदम कुरकुरीत आपण हा नाश्ता बनवणार आहोत. कमी तेलामधलं जर तुम्हाला खायचं असेल आणि तेवढंच चविष्ट तर हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. स्नॅक्स खूप छान लागतं. कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. एवढे जबरदस्त टेस्टी लागतं आणि साहित्यही आपल्या घरामध्ये जे असतं त्यापासूनच आपण बनवणार आहोत. तर तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर यासाठी आपण घेणार आहोत आधी लाया. तर ह्या माझ्याकडे लाया उरलेल्या होत्या पूजेसाठी आणलेल्या. लाया, मुरमुरे, चुरमुरे जे तुमच्याकडे असेल ना त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता याऐवजी. तर आता हे आपण मापून घेणार आहोत. तर कुठल्याही एखादी घरातली वाटी वगैरे घ्या आणि त्याने मापून घेतलात की काय होईल, पुढे आपल्याला बाकीचं साहित्य घ्यायला पाणी वगैरे तर बरं पडेल. त्यामुळे आपण ह्या लाया ज्या आहेत वाटीने मापून घेऊया. तर इथे ही 1 वाटी भरलेली आहे. आता ही मुरमुरे लाया ज्या आहेत त्या आपण मिक्सर जारमध्ये घालून घेऊया. तर टोटल 1.5 वाटी इथे लाया आपल्या झालेल्या आहेत. याला आपण वाटून घेऊया. तर एकदम पावडर होणार नाही या लायांची. थोडंसं असं बघा दरदरीत असं राहतं. या पद्धतीने बघू शकता. जे चुरमुरे मुरमुरे असतात ना त्याची पावडर होते, पण या लायांची पावडर होत नाही. तर आता हे यामधले थोडंसं आपण साईडला काढून ठेवणार आहोत. तर बघू शकता साईडला थोडंसं काढून ठेवायचं आणि बाकीच्याचा आधी आपण वापर करणार आहोत आणि हे साईडला काढून ठेवले त्याच्यानंतर वापर करणार आहोत. त्यानंतर एक बटाटा मध्यम आकाराचा किसून घेऊन धुवून ठेवलेला आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आता हे जे पाणी आहे सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे. दाबून दाबून यातलं सर्व जे पाणी आहे आपण काढून टाकणार आहोत. त्यानंतर आता एक गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल जसं गरम होईल यामध्ये घालते जिरं. एक अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. त्यानंतर एक मोठी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही घालायचा आहे. आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. थोडा मऊ झाला पाहिजे कांदा. तर कांदा बघा थोडासा मऊ झालेला आहे, कलरही चांगला चेंज झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तर इथे साधारण ना एक चमचाभर आलं लसूण किसून मी घेतलेलं आहे किंवा पेस्ट तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. ताजं घातलं ना की त्याचा टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी ताजं आलं लसूण 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे. नंतर आता 1 वाटी आपण घालणार आहोत पाणी. ज्या कपाने मुरमुरे लाया मुरमुरे जे तुम्ही मापून घ्याल त्यानेच 1 वाटी घातलेलं आहे पाणी. आणि जो बटाटा आपण किसून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. आता याला एकदम गॅस मंद करून आपण शिजवून घेणार आहोत. बटाट्याचा जो कच्चेपणा आहे तो जायला पाहिजे ना, म्हणून तो आपण शिजवून घ्यायचा आहे. कच्चा वापरला तर तो शिजणार नाही. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं मी चिली फ्लेक्स घालते. सोबतच ऑरिगॅनो घालते. हे आवडत असेल तर घाला. मुलांना कसं हे फ्लेवर खूप आवडतो, त्यामुळे मी ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे. सोबतच 1 चमचा सफेद तीळ घातलेले आहे. तिळामुळे ना हा नाश्ता खाताना छान असं कुरकुरीतपणा लागतो, त्याला छान तिळाचा टेस्ट येते, त्यामुळे मी घातलेला आहे. नाही घातलं तरी चालेल. थोडीशी घालायची हळद पावडर आणि थोडंसं घालायचं आहे लाल मिरची पावडर, कारण आपण हिरवी मिरची सोबतच चिली फ्लेक्सची घातले आहेत ना, त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे लाल मिरची पावडर. आणि थोडंसं घालते मी गरम मसाला, पाव चमचापेक्षाही कमी घातलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंदपेक्षा थोडीशी वाढवलेली आहे. आणि बटाटा 2-3 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. बटाटा पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही, कारण किसून घेतलेला आहे ना. आता यामध्येच आपण घालूया कोथिंबीर. तर कोथिंबीर ही आपण मिक्स करून घेऊया. आता यानंतर आपण ज्या लाह्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या लाह्या तर शिजलेल्या भाजलेल्या असतात, तर पण ह्या शिजवून घेतल्या ना की थोड्या मऊ होतात, कारण हे बघू शकता बारीक वाटलं गेलेलं नाही आहे, थोडं रवाळ राहिले. त्यामुळे जर शिजवून घेतला तर मऊ मस्त एकसारखं होतं, एकसंध होतं, त्यामुळे शिजवून घ्यायचं आहे याला. आता जर मुरमुरे तुम्ही वापरलं असेल तर मग नाही शिजवला तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही मग बटाटा शिजवून घ्यायचा किंवा उकडलेला बटाटा घेऊन तुम्ही त्यामध्ये वापरून घालू शकता. आता हे बघा मस्त मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे.
आता गॅस करूया बंद आणि एका परातीमध्ये काढून घेऊया. ताटामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे ताटाला थोडंसं आणि त्यावरती हे काढून घ्यायचं आहे. कारण हे खूप गरम आहे, तर थोडंसं पसरवून ठेवायचं आणि थंड करून घेऊया. म्हणजे काय आपल्याला हाताने त्याला स्पर्श करता आला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर मी फॅनखाली याला थंड करून घेतलेलं आहे बघा, मस्त थंड झालेलं आहे. आता हलकंसं याला गोळा करून घेऊया, मळून घ्यायचं आहे. असंही घट्ट झालेलं आहे, त्यामुळे जास्त वेळही लागणार नाही, पटकन गोळ्यासारखं होऊन जाईल. एकत्र करून घेतलं की याचे ना छोटे छोटे आपल्याला बॉल बनवायचे आहेत. आता या स्नॅक्स तुम्ही तळू शकता किंवा जसं मी कमी तेलामध्ये बनवते तसेही बनवू शकता. हे तुमच्या चॉईसवरती आहे, तुम्हाला जसं आवडतं तसं बनवू शकता. पण असंही जर कमी तेलामधलं खाल्लं तर चांगलंच आहे हेल्थसाठी, त्यामुळे आपण कमी तेलामधला हा नाश्ता बनवणार. आता इथे मी जसं गोल बनवलेलं आहे बॉलसारखं, तुम्ही चपटंही बनवू शकता पॅटीससारखं. तर हे बघा, हे असे छोटे छोटे बॉल मी बनवून घेते. तर हे बॉल आपले तयार झालेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपण जो मुरमुऱ्याचं थोडंसं मिश्रण ठेवलं होतं, पावडर ठेवली होती, त्यामध्ये हे बॉल जे आहेत असे घोळवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं याला लावून घ्यायचं. आता इथे आपल्याला काही पेस्ट वगैरे बनवून त्याच्यामध्ये डीप करून वगैरे हे लावायचं नाही. डायरेक्ट आपण याला हे मुरमुऱ्याची लायांची पावडर लावून घेणार आहोत. पटकन असं लावून घ्यायचं आहे बघा. तर हे आपले जे मुरमुरे लायांची पावडर लावून झाली. त्यानंतर इथे मी घेतलेलं आप्पे पॅन, यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि गॅस मिडियमवरती ठेवून आपण हे आप्पे पॅनमध्ये आपला नाश्ता जो आहे स्नॅक्स बनवून घेणार आहोत. तर मध्ये मध्ये वर खाली करत करत छान असं आपण सर्व बाजूने एकसारखं याला भाजून घेणार आहोत. कुरकुरीत होतं, जास्त वेळही लागत नाही, पण कमी तेलामधलं आणि जबरदस्त टेस्टी असा आपला हा स्नॅक्स तयार होतो. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का. याआधीही माझ्या चॅनलवरती बरेच स्नॅक्सच्या रेसिपी आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. स्नॅक्स म्हणून जर सर्च केलं तर सगळ्या रेसिपी तुमच्यासमोर येतील. अरे बघा, मस्त कलर आलेला आहे. असाच कलर आपण सर्व बाजूने येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, पाव चमचा तेलामध्ये तुमचं एक स्नॅक्स तयार होतं. तर बघा, मस्त कलर आलेला आहे. सर्व बाजूने आपण स्नॅक्स तळून घेतलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. कुठलीही सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्लात ना तरी जबरदस्त लागतात. घरी पाहुणे वगैरे आले असतील आणि तुमच्याकडे काय बनवायचा विचार करत असाल तर तुम्ही हे स्नॅक्स असतील तुमच्याकडे मुरमुरे वगैरे तर बनवू शकता. जबरदस्त टेस्टी लागतं. तर हे सॉसबरोबर मी सर्व केलेलं आहे. तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन